नमस्कार महाराष्ट्र। टायटल आणि थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे। तर मित्रांनो, गेल्या 6 सप्टेंबरच्या रात्री आमची मुलगी तिच्या सासरहून अचानकपणे रात्री बेपत्ता झाली। आता त्यावर तिला शोधण्यासाठी तुमची मदत मिळावी म्हणून मी हा एक व्हिडिओ पोस्ट केला होता। आता त्या व्हिडिओमुळे मला तुमची बरीच काही मदत मिळाली, चांगली मदत मिळाली आणि त्यातून आम्हाला काही धागेदोरे सापडले। आता तुमच्या मदतीच्या आधारे, पोलीस यंत्रणेच्या कृपेने आणि आम्ही जी थोडीफार चौकशी केली त्याच्या आधारे ती आमची मुलगी पुण्यात असल्याचा आम्हाला सुगावा लागला आणि त्याच आधारे मग आम्ही तात्काळ पुण्याला जायची बिलकुल अजिबात तात्काळ आम्ही तयारी केली। पण आता प्रॉब्लेम असा झाला, चंद्रपूरवरून पुण्यासाठी त्या दिवशी एकही ट्रेन नव्हती, एकही रेल्वे उपलब्ध नव्हती। पण नागपूरवरून एक दोन ट्रेन होत्या। तर आम्ही मग विचार केला होता की नागपूरवरून ट्रेन पकडायची। तर नागपूरवरून सकाळचे 11:15 वाजताची ट्रेन होती। तर मग आम्ही काय केलं, चंद्रपूरवरून सकाळची बस पकडली, तकरीबन 7:30-8ची बस होती। ती बस पकडली आणि मी नागपूरसाठी रवाना झालो। पण आता नशीब खराब म्हणा, आमची बस 10:50ला नागपूरला पोहोचली आणि आमची ती सकाळची 11:15ची जी बस होती ती आमची ट्रेन मिस झाली। आता त्यानंतर दुपारची 3:30ची एक ट्रेन होती, पण ती ऑलमोस्ट 3 ते 4 तास उशिरा धावत होती। आत्ता आमच्याकडे प्रश्न पडला की आता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही नागपुरात करायचं काय। तर आता तुम्हाला तेच मी सांगणार आहे की पुढे काय झालं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता आमची एक ट्रेन तर मिस झाली होती आणि दुसरी सायंकाळी उशिरा येणार होती। त्यामुळे नागपुरात आम्ही आता दिवसभर करायचं काय हा प्रश्न आमच्याकडे होता। आता तुम्हाला तर माहीतच आहे की माझ्यात कसे किडे आहेत, त्यामुळे माझ्या आतमधला यूट्यूबवर जागा झाला आणि आम्ही दोघांनी एकमत करून नागपूरच्या महाराज बागेत जाण्याचं ठरवलं, जे की खूप जुनं आणि प्रसिद्ध असं नागपूरची ओळख आहे। आधीच घाईघाईने घरून निघाल्यामुळे जवळ पैसे कमी होते, त्यामुळे ऑटो करून जाणं परवडण्यासारखं नव्हतं। मग काय, माझ्याकडचे 2 आणि मॅडमचे 2 असे 4 पाय आमच्याकडे उपलब्ध होते। त्याच टांगांचा वापर करून मोठ्या मोठ्या ढांगा टाकत पायदळी महाराज बाग गाठली। प्रत्येकी 40 रुपये प्रमाणे दोघांचे मिळून 80 रुपयाचे तिकीट काढून बागेत प्रवेश केला। बागेच्या आत आल्या आल्या दिसते हे मनमोहक दृश्य, सगळीकडे हिरवळ आणि मुलांना खेळण्यासाठी लावलेले विविध उपकरणं। त्यानंतर थोडं समोर आलो तेव्हा आम्हाला आढळले काही पक्षी। आता हे कोणते पक्षी आहेत हे मला पण माहीत नाही। इमू आणि शहामृग या दोघात मी कन्फ्यूज आहे, कारण अजूनपर्यंत मी हे दोन्ही पक्षी पाहिलेले नाहीत। अजून थोडं समोर आलो तेव्हा समजलं इथे आहे कोल्हा। इथे तुम्ही पाहू शकता, या कोल्ह्यासाठी हे गुहेसारखं बांधकाम केलेलं आहे। आता आम्हाला कोल्हा तर दिसला नाही आहे, कदाचित कुठेतरी दडला असावा। त्यानंतर थोडं वळण घेऊन इकडे आलो तर इथे आम्हाला विविध प्रजातीचे पक्षी पाहायला मिळाले, ज्यामध्ये अधिकतर पोपटाच्या प्रजाती होत्या। हे तुम्हाला दाखवताना मला थोडी अडचण निर्माण होत आहे, कारण मित्रांनो इथे तारेचे कुंपण लावल्यामुळे मला व्यवस्थित शूट करता येत नाही आहे। पण पहा यांचा कसा किलबिलाट सुटला आहे। मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असणार, इथे जे जे पक्षी ठेवले आहेत
तिथे त्यांच्या राहण्यालायक वातावरण व परिसर निर्माण केला आहे. यासोबतच त्या प्राण्यांची संपूर्ण माहिती असणारे बोर्ड पण लावलेले आपल्याला इथे दिसून येतात. हे इथे आहे अस्वल. सध्या इथे 2 अस्वली आहेत. पहा कसे फिरत आहेत. यापुढे गेल्यावर आपल्याला दिसतो बिबट्या. पहा, हा एक बिबट कसा ताणून झोपलाय आणि दुसरा त्या खिडकीजवळ पसरलाय. आता या बागेचं मुख्य वैशिष्ट्य आणि आकर्षण म्हणजे वाघ. चला तर आता वाघ पाहू. इथं समोर पहा, हा वाघ कसा ऐटीत चाललाय. इथे सध्या तुम्हाला एकच वाघ दिसत असेल, पण नाही, इथे चक्क 2 वाघ आहेत. इथे लावलेले तारेचे कुंपण व झुडपांची दाटी यामुळे मला व्यवस्थित शूट करता येत नाही आहे आणि तुम्हाला पण व्यवस्थित दिसत नसणार. तसं त्याचंच काम आहे. त्याला तिथं अजून दाखवतोय फक्त आम्ही ते दोघं एकत्र नाही काय, अलग अलग आहे. हे एक साईडला त्या साईडला. मित्रांनो, याप्रमाणेच इथे विविध जातीचे माकड, नीलगाय, चौसिंगा, हरिण, चितळ, मोर असे अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, आम्ही चाललो आता इथल्या मत्स्यगृहात, जिथे आपल्याला विविध प्रजातीचे रंगीबेरंगी आकर्षक मासे पाहायला मिळतात. तर चला बघूया आतमधील नजारा. एवढं फिरून झाल्यावर पोटात पण कावळे ओरडायला लागले. म्हणून झाडाच्या सावलीत निवांत बसून सोबत आणलेली शिदोरी उघडली. तर पहा, इथं काही पाहुणे सुद्धा आमच्यासोबत जेवण्यासाठी आले आहेत. त्यांना पण आम्ही 2 घास खाऊ घातलं आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. तर आता पहा, यांची दंगामस्ती व जेवणासाठी भांडणाची सुरुवात झाली. अरे भांडा नको बाबा. भांडू नका, भांडू नका. ते नाही का मोठीवाले हात करून खाते खारुडी, यांनी बारीक बारीक करून टाकलं. ते बारीक बारीक करतो भिडली ते. चुरा नको करू, त्याला खाता कसं येते बरोबर. टाक, तिकडे टाकली का? आता ह्यात नाही इकडे उभं. तुम्ही यांचं पार्टनरशिप करायला लागेल ना. लगलं हे घे, तू घे. हां, तू का?
पडायला. आता येईल दिसत नाही भूक निघे. हे हे घे. मित्रांनो, घडलेल्या प्रकरणामुळे मनात साचलेला तणाव, प्रचंड वेदना असताना मात्र या निसर्गाच्या कुशीत येताच तो तणाव थोडासा का होईना पण कमी मात्र नक्की झाला. मित्रांनो, कोणत्याही कारणाने जर तुम्ही नागपूरला येत असाल तर या बागेला एकदा अवश्य भेट द्या. इथे येणं अगदी सोपं आहे. बसस्टँडपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर तर रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ तेवढ्याच अंतरावर ही महाराज बाग आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर मात्र नक्की करा आणि असलेच माहितीपूर्वक विनोदी धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.